मी वृद्ध काय, मला वृद्ध अवस्था काय प्राप्त झाली, तू तर तुझ्या चरणापासून मला दूर करण्याचं ठरवलं. एवढा अन्याय माझ्यावर. मी तर केवळ तुझं नामस्मरण, तू मला घोडीचं रूप दिलं, मी मान्य केलं, मी केवळ तुझं नामस्मरण करत होते, तुझ्या पायाचं तुझ्या चरणाचं केवळ स्मरणच मागत होते, तरी देखील तू मला दूर करण्याचं ठरवलं. एवढा अन्याय का करतोस? ज्यावेळेस त्या घोडीने विचार करता करता मायबाप त्या डब्यामध्ये प्राण त्यागायचं ठरवलं, त्यावेळेस मात्र इकडून रात्रीची जो रेल डब्बा जोडायचा होता तो मॅनेजर विसरून गेला. ती रेल्वे निघून गेली, रेल डबा तिथेच राहिला. ज्यावेळेस त्या मॅनेजरला परत बोलवलं गेलं, पाहिलं तर घोडी मेलेल्या अवस्थेमध्ये पडलेली होती. उडून पाहिल्याच्या नंतर घोडी मेलेल्या अवस्थेमध्ये पाहिल्याच्या नंतर त्या मॅनेजरने सांगितलं, अरे मी तर फार मोठा गुन्हा केला, फार मोठा अपराध केला की हिचं तर मन भगवंताच्या चरणाजवळ लागलेलं होतं.